बाहुल्यांच्या घरात आलेलो आहोत, म्हणजे अर्धवटराव आणि आवडाबाई यांच्या घरी आलेलो आहोत। बच्चे कंपनीसाठी हा खास एपिसोड पॉडकास्ट तुमच्यासाठी मी सादर करणार आहे आणि आज आपण भेटणार आहोत, या तुम्हाला दाखवते, द ग्रेट सत्यजित पांडे यांना। सगळ्यांच्या आयुष्यात जो तुम्ही आनंद पेरला आहे, आई वडिलांपासून तुम्ही जो वारसा जतन केलेला आहे, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक खूप खूप आभार आहे। सगळे प्रेक्षकांची कृपा, माझी काहीच नाही, त्यांनी एवढं वर्षानुवर्ष आम्हाला प्रेम दिलेलं आहे आमच्या बाहुल्यांच्या कलेला। येस, चला तर मुलाखतीला सुरुवात करूया। प्रेक्षक नमस्कार, सेलिब्रिटी शो मध्ये मी स्वागत करते सत्यजित पांडे यांचं। हॅलो। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि बच्चे कंपनीसाठी एक खास पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन यायचा आहे, म्हणून तुमची निवड केलेली आहे। कारण आपण ते म्हणाल्या होत्या की तुम्ही स्टुडिओला या आणि सत्यजितची मुलाखत घ्या, कारण स्टुडिओ एक्सप्लोर करणं मला पण फार बाहुल्यांची आवड आहे, आम्हा सगळ्यांनाच रादर आवड आहे। सो म्हटलं इथे येऊया आणि तुम्ही इन्व्हाइट केलं, खूप थँक्यू। आता अर्थातच आई वडिलांकडनं जो तुम्हाला बाहुल्यांचा वारसा मिळाला, म्हणजे तुमची सुरुवात कधीपासून, म्हणजे बाहुल्यांशी आपण आय थिंक दुसऱ्या वर्षीच आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो, तुमचं कनेक्ट कधी झालं? अर्थात लहानपणापासून ही कला घरी असल्यामुळे आवड होती मला नक्की, आणि बाबांच्या शोजला मी मुद्दाम जायचो आणि विंग म्हणून त्यांचे कार्यक्रम बघायचो, मग घरी येऊन आरशात थोडीशी नक्कल करायचो, हे करायचो, आणि बाबा पपेट्स बनवत बसायचे तेव्हा मी पण काहीतरी बनवत बसायचो। मला आठवते आमचा एक रामदास पद्य शो म्हणून बाबांचा 2 तासाचा एक ऑर्केस्ट्रा होता, तो पपेट शो होता, त्याच्यामध्ये असा सेट होता, तर तसा बाबाने मला छोटा सेट पण बनवून दिला होता आणि छोटे पपेट्स मी असे त्याच्यात करायचो। लहानपणापासून आवड होती आणि एक दिवस म्हणजे 7वीत असताना मला टीचरनी येऊन सांगितलं की बाबा तू शाळेत कार्यक्रम करशील का गॅदरिंगला? तर मग मी बाबांना येऊन सांगितलं की असं असं आहे, तर बाबांना बघ तुला कसं करायचं तू ठरव, म्हणून मग मी स्वतः पिंक पॅन्थरचं पपेट बनवलं आणि ते 5 मिनिटाचा मी संवाद मी स्वतः लिहिले आणि सादर केलं, आणि सरप्राईज असं आई बाबा चीफ गेस्ट होते मला सांगितलं नव्हतं। तर पहिला कार्यक्रम चांगला आवडला लोकांना, पण माझा काहीतरी मी स्वतः पपेट डिझाईन केलं होतं म्हणून त्याचा पाय वगैरे पडला आहे, तेव्हा बाबांनी सांगितलं आता तू नीट कर। मग तेव्हापासून मी ट्रेनिंग बाबांकडे घ्यायला लागलो प्रॉपरली, एक 7-8 वर्ष मी ट्रेनिंग घेतलं आणि नंतर मग 10वी नंतर मी पोद्दार कॉलेजमध्ये मी 10वी मध्ये चांगले 83-84% मिळाले मला। नंतर मी कॉमर्सला पोद्दार कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, कारण मला काहीतरी ह्या कलेत करायचं होतं। मी सायन्सला मुद्दाम गेलो नाही, कॉमर्सला गेलो म्हणजे मला काहीतरी याच्यात करता येईल, म्हणून मी पोद्दार कॉलेजमध्ये गेलो आणि मग तेव्हापासून ऍक्च्युअली खरा प्रवास सुरू झाला असं म्हणेन। तुमच्या आयुष्यात आलेला पहिला बाहुला किंवा बाहुली कुठली? मी पपेट पहिलं जे डिझाईन केलं, तुम्हाला जसं सांगितलं पिंक पॅन्थरचं पपेट डिझाईन केलं मी, आणि तो माझं पपेट मी पहिलं पपेट, आणि त्याच्यानंतर मी अनेक कॅरेक्टर्स मी केली। मग मी एक .com म्हणून एक कॅरेक्टर क्रिएट केलं, कुत्र्याचं मिळेल, त्याच्याबरोबर मी पोद्दार कॉलेजमध्ये असताना क्रिएट केलं आणि तिथे पण मी अनेक शोज केले। मग मी पोद्दार कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिवल, मल्हार, अशा बऱ्याच इंटर कॉलेज फेस्टिवल्स मध्ये मी भाग घेतला, आणि सायमल्टेनियसली कॉलेजमध्ये असताना मी बरेच छोटे छोटे शोज करायला लागलो, म्हणजे बर्थडे पार्टी शोज हे ते असे, आणि बाबाने सांगितलं तू कर शोज, ते पैशाचा विचार करू नको, म्हणून मी कोणाच्याही घरी जायचो, छोट्या पार्टीमध्ये शोज करायला लागायचो, म्हणजे बर्थडे पार्टी असो, काही असो, लग्न सोहळा असो, काही छोटे छोटे शोज, म्हणून त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स खूप वाढला। आणि मग पोद्दार कॉलेजमध्ये असताना मी अनेक हिंदी इंग्लिश सुद्धा शोज केले, इंटर कॉलेज फेस्टिवल जसं मी सांगितलं, मल्हार युथ फेस्टिवल, त्याच्यामध्ये भाग घेतला। आणि त्याच्यानंतर मग बाबांनी मला सांगितलं की तू
तिथपर्यंत बाबांना माहित होतं की ह्याला इंटरेस्ट डेफिनेटली आहे. जर इंटरेस्ट हा काहीतरी करणार किंवा ऍज अ हॉबी म्हणून तरी हे नक्की करणार. प्रोफेशन म्हणून मला माहित आहे. बाबांनी सांगितलं की कला ऑफबीट आहे, वेगळी आहे, म्हणून तू शिक्षण तुझं पूर्ण कर. म्हणून मी बीकॉम झालो. मी सीए, मी कॅट पण दिली होती, MBA ची कॅट, पण मला तेवढा स्कोर आला नाही. म्हणून बीकॉम झालो मी, MCOM पण झालो. आणि मग माझे काका चार्टर्ड अकाउंटंट, म्हणून त्यांनी सांगितलं की तू अकॅडमिकली चांगला आहेस, तर तू एक पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री चांगली घे, म्हणजे तुला मग तू ठरव तुला काय ऍज अ प्रोफेशन म्हणून निवडायचं किंवा हे हॉबी म्हणून कंटिन्यू करायचं आहे का, तू ठरव. म्हणून मग मी सीए ची परीक्षा दिली बीकॉम नंतर आहे, कारण बीकॉमच्या आधी तुम्ही सीए करू शकता, तेवढा जास्त वेळ आहे. तर लकीली मी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झालो क्लिअर सीए. आणि योगायोगाने असं झालं की, आणि तिथपर्यंत मी अनेक माझे स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले होते. म्हणजे असं नाही की मी बरेच शोज करायचो. मी परदेशात सुद्धा एका ठिकाणी मला एकट्या मस्कतला मला बोलवलं होतं, तिथे मी प्रोग्राम करून आलो होतो. अनेक ठिकाणी मी माझे रेग्युलरली शोज सुरू झाले होते, असं नाहीये. आणि माझं ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशनचं झालं, त्याच्यानंतर सीए सुद्धा झालं. सीए ची परीक्षा दिली होती फायनल. तेवढ्यात मला इंडियाज गॉट टॅलेंटच्या टीम कडून फोन आलाय, कारण इथपर्यंत लोकांना माहिती होतं की मी करतो शोज असं तसं. त्यांना आम्हाला आमचं नवीन फर्स्ट सीझन आहे इंडियाज गॉट टॅलेंटच्या कलर्सवर, तुम्ही करा, याल का? मी सांगितलं ठीक आहे, माझी परीक्षा आहे एक 15-20 दिवसांनी, मी ऑडिशन देईन. तर मग मी प्री ऑडिशन त्यांची दिली आणि लकीली माझं सीए झालं, मी क्लिअर झालो. आणि लगेच नंतर फोन आला की ओके, तुमचं सिलेक्शन तर झालेलंच आहे, आता तुम्ही या प्रॉपर मेन ऑडिशनला या. मग मेन ऑडिशन जी जजेस समोर झाली ती झालं, सिलेक्शन झालं. आणि मग इंडियाज गॉट टॅलेंटच्या फायनल्स मध्ये मी पोहोचलो. आणि तिथे शेखर कपूर होता, सोनाली बेंद्रे आणि किरण खेर, त्यांनी खूप हॅपी. आणि मी वेगळ्या प्रकारे ही कला वेगळ्या प्रकारे मी सादर केली. कारण कसं असतं की तुम्ही आर्ट तुमची थोडी चेंज ऍज पर ऑडियन्स, ऍज पर शो तुम्ही जर चेंज केली नाही तर त्याला अर्थ उरत नाही. म्हणून इंडियाज गॉट टॅलेंट ही व्हरायटी एंटरटेनमेंट शो आहे. म्हणजे तिथे तुम्हाला डान्सर्स पण आहेत, सिंगर्स पण आहेत, ऍक्रोबॅट्स पण आहेत. तर तुमच्या आर्ट मध्ये तुम्ही कशी इनोव्हेटिव्हली ती सादर करू शकता असं. तर म्हणून मी असा एक ऍक्ट डिझाईन केला ज्याच्यामध्ये डान्स आहे, म्युझिक आहे, पपेट्री आहे आणि व्हेंट्रिलॉक्विझम आहे. असं 3 ऍक्ट्स करून मी तो सादर केला. म्हणून तो एक वेगळ्या पद्धतीने तो सादर झाला. तुम्ही युट्यूबवर बघू शकता तो ऍक्ट. तर अशा रीतीने तुम्हाला तिथपासून माझं सुरू झालं, तर असं तुम्ही म्हणू शकता. आणि बाहुल्यांमध्ये सुद्धा म्हणजे पूर्वीच्या बाहुल्या जसा काळ बदलतो तशा बाहुल्या पण आपल्याला बनवाव्या लागतात आणि घडवाव्या लागतात. तर तसं काही बाहुल्या घडवण्यामध्ये तुम्ही काही म्हणजे जसं काळ बदलतो तसं तुम्ही सुधारणा वगैरे असं काही केलं? हो, म्हणजे जसं काळ बदलतो तसं तुम्हाला पपेट डिझाईन वेगवेगळ्या, म्हणजे टेक्नॉलॉजी जशी चेंज होते तसं वेगवेगळं करायला लागतंच. सॉरी, त्याच्या आधी मी एक अजून गोष्ट सांगायला, मला आधीचा प्रश्न की माझी सुरुवात म्हणजे मी ऍक्च्युली 7वीत तर पहिल्यांदा केलं, पण त्याच्या आधी सुद्धा 93 साली 93 ला आम्ही एक गुड नाईट बेबी डायनो म्हणून एक नाटक केलं होतं, भरत दाभोळकरने डायरेक्ट केलं होतं. तर तेव्हा मी होतो साधारण 6वीत. आणि तेव्हापासून मी पपेटियर होतो, त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 100 बाहुल्या होत्या. तेव्हापासून माझी सुरुवात झाली. तर जवळजवळ आता 25 वर्ष झाली आहेत. आणि तेच मी तुम्हाला सांगतो की जसा काळ बदलतो तसं या बाहुल्यांच्या कलेमध्ये सुद्धा खूप बदल झालेला आहे. जेव्हा जो तुम्ही अर्धवटराव जो बघितलेला आधीचा, तो पेपर मॅश किंवा कागदाच्या लगद्यापासून बनलेला. त्याच्या आधी सुद्धा अर्धवटरावच्या आधी वुडन बाहुल्या असायच्या, लाकडी बाहुल्या असायच्या, अजूनही आहेत असं नाही. पण पेपर मॅश नंतर मग क्लॉथच्या बाहुल्या किंवा कापडी बाहुल्या झाल्या. त्याच्यानंतर जिम हेन्सन म्हणून अमेरिकेतला खूप मोठा प्रसिद्ध बाहुलीकार होता हा. त्याचा जिम हेन्सनचा हा कर्मिट द फ्रॉग आहे तुम्हाला. तर हा फ्लीज किंवा फेल्ट या मटेरियल पासून बनलेला. आणि त्यांनी टेलिव्हिजनवर ही बाहुल्यांची कला खूप प्रसिद्ध केली. म्हणजे फक्त बाहुल्या दिसायच्या, पपेटियर होता तो. आणि तेव्हापासून ह्या मपेट्स म्हणून हा त्यांनी स्वतःचा शब्द कॉइन केला. तर ह्या कापडी बाहुल्या,
हे झालं. त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या, आता ह्या तुम्हाला इथे बघत असाल, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या आहेत. त्या स्ट्रिंग पपेट्स आहेत, ह्या रॉड पपेट्स आहेत. त्याच्यानंतर आम्ही नंतर फोम लेटेक्स किंवा माणसासारख्या दिसणाऱ्या बाहुल्या आम्ही बनवायला लागलो. म्हणजे आम्ही बरेच चॅनल्सवर अशा पॉलिटिकल पपेट्स बनवलेले आहेत, सेलिब्रिटी पपेट्स बनवलेले आहेत. आम्ही एक झूम चॅनलवर अमिताभ बच्चन, शाहरुख खानच्या पपेट्स आम्ही बनवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आत्ता म्हणजे जवळजवळ 2020 साली मग तुम्हाला सांगायला असं सांगू इच्छितो की आधी बाबांनी फक्त अर्धवटा आवडाबाई शामू हा गंगू आहे, आमचा शामू दुसरीकडे आहे, तशा 4 बाहुल्यांनी सुरुवात केली. पण जेव्हा दूरदर्शनवर बाहुल्या बाबांचे कार्यक्रम जास्त व्हायला लागले तेव्हा आम्ही परदेशातून बाहुल्या आणायला, पण ते खूप खर्चिक व्हायचं. म्हणून बाबा पपेट डिझाईन करायला, म्हणून आमचा तात्या विंचू आहे तो 93 साली बाबांनी डिझाईन केला होता झपाटलेल्यासाठी, खास स्वतः हाताने बनवलं. आणि तो फोमचा होता. त्याच्यानंतर क्लॉथच्या बाहुल्या, आणि त्याच्यानंतर आता 2020 मध्ये लुडो म्हणून एक फिल्म आली आहे नेटफ्लिक्सवर, त्याच्यामध्ये मी भारताची पहिली 3D प्रिंटेड पपेट डिझाईन केलं होतं आदित्य रॉय कपूर. तर आता जसं टेक्नॉलॉजी बदलते तसं त्याप्रमाणे आम्ही डिझाईन करायला. या बाहुल्यांची तुम्ही आम्हाला ओळख करून देणार आहात, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. प्रेक्षक हो, आपण सेलिब्रिटी शो मध्ये सत्यजित पाध्ये यांच्याशी संवाद साधतोय. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सेलिब्रिटी शो मध्ये आपण भेटतो आहोत सत्यजित पाध्ये. सत्यजित, आता या सगळ्या बाहुल्यांना तर तुम्ही ओठाने इंट्रोड्यूस कराल, पण मला विचारायचं आहे तुम्ही पहिला शो जसा अब्रॉड मधला कुठला केला ते आम्हाला जाणून घ्यायचंय, आणि कुठे कुठे शोज केले आणि त्याचे थोडे ग्लिम्सेस आम्हाला सांगा की कसा अनुभव होता इंडियामध्ये शो करताना आणि अब्रॉड शो करताना. पहिला मी जर परदेशात मी माझा स्वतंत्र शो आणि कारण कसं आहे मी बाबांबरोबरही काम करतो, स्वतःचे शो अजूनही असंच आहे, म्हणजे आमचं कोलॅबोरेशन काम आहे. तर 2002 साली मी आणि बाबा आम्ही जपानला गेलो होतो, टोकियोला, आणि जपान व्हेंट्रिलॉक्विस्ट असोसिएशन होतं JVA, आणि तिथे फेस्टिवल होता, इंटरनॅशनल व्हेंट्रिलॉक्विझम फेस्टिवल होता. आमचा मित्र आहे ताकेशी म्हणून तिकडला, त्यांनी तो ऑर्गनाईज केला होता 2002 साली. तर तिथे मी पहिल्यांदा बाबांबरोबर स्वतंत्र कार्यक्रम केला. माझा स्वतः पण छोटा कार्यक्रम केला बाबांबरोबर. तिथे जॅपनीज असल्यामुळे थोडंसं आम्ही जॅपनीज पण शिकलो होतो त्याच्यासाठी, पण त्यांना थोडंसं इंग्रजी कळत नाही, पण तिथे थोडा इंग्रजीचा पण प्रॉब्लेम आहे, तर आपण इंग्रजीत कार्यक्रम करू शकतो. तर तिथे आम्ही कार्यक्रम केला, त्यांना खूप आवडला. त्याच्यानंतर 2006 साली आम्ही प्रागला गेलो होतो, झेक रिपब्लिक, आणि तिथे आम्ही हा विष्णुदास भावेंचा, तुम्हाला माहिती असेल आमच्याकडे 175 वर्ष जुन्या विष्णुदास भावेंच्या बाहुल्या आहेत. त्या आम्हाला भालचंद्र पेंढारकरांनी माझ्या बाबांना 1980 साली दिल्या होत्या, आणि त्याचा जवळजवळ बाबाने आणि आईने रिसर्च करून 2000 साली आमचा नेहरू सेंटरला संगीत नाटक अकादमीचा फेस्टिवल होता, तिथे आम्ही सादर केला. आणि त्याच्यानंतर 2006 साली आम्हाला वर्ल्ड फेस्टिवल ऑफ पपेट आर्ट्स प्रागहून इन्व्हिटेशन आलं की तुम्ही कार्यक्रम सादर करा तुमचा काहीतरी. म्हणून आम्ही हा पूर्ण हे द्रौपदी स्वयंवरचा कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला जर कदाचित माहिती नसेल, विष्णुदास भावे आपल्या मराठी याचे जनक आहेत नाट्यसृष्टीचे, तर ते नाटक करायचे म्हणजे 1875 साली त्यांनी सीता स्वयंवर हे पहिलं नाटक सादर केलं. पण त्याच्या आधी त्यांनी द्रौपदी स्वयंवर नाटक सादर केलं होतं भावल्यांच्या, कारण त्यांना त्यावेळी नट मिळायचे नाही. तर ते स्वतः ऍक्च्युली चांगले पपेटियर होते, ते वूड म्हणजे चांगले कार्व करायचे बाहुल्या. तर त्यांनी ह्या विष्णुदास त्यांनी स्वतः घडवलेल्या या बाहुल्यांचा त्यांनी कार्यक्रम त्यावेळी सादर केला होता, द्रौपदी स्वयंवर, आणि त्याच्यानंतर सीता स्वयंवर त्यांनी सादर केला. तर ह्या ज्या बाहुल्या होत्या त्या आम्हाला सांगलीच्या भालचंद्र पेंढारकर आम्हाला दिल्या, त्या अगदी तुटलेल्या अवस्थेत आम्हाला मिळाल्या होत्या. त्या आम्ही सगळ्या एकत्र करून 2000 साली त्याचा कार्यक्रम केला. 2006 साली मी वर्ल्ड फेस्टिवल ऑफ पपेट आर्ट प्राग, तिथे आम्ही चौघाने मिळून मी आई बाबा आणि माझा भाऊ परीक्षित, आम्ही चौघांनी तिथे सादर केलं. तिथे सुद्धा खूप त्याचं ऍप्रिसिएशन झालं.
आणि नंतर अनेक परदेश दौरे मी केले. त्याच्यानंतर आय थिंक 2013 साली माझं लग्न झालं. रुजुता बरोबर आम्ही इंडोनेशियाला आम्ही गेलो होतो, जकार्ताला फेस्टिवलला. त्याच्यानंतर 2017 साली आम्ही चायनाला गेलो होतो. तिथे युनिमा वर्ल्ड फेस्टिवल ऑफ पपेट आर्ट होता. युनिमा म्हणजे मोठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे पपेट्रीची. तर चेंगडूला आम्ही गेलो होतो. तिथे मी स्वतः म्हणजे बाबांबरोबर आम्ही गेलो होतो, पण माझा एक 5-10 मिनिटाचा स्वतःचा ऍक्ट केला, सोलो ऍक्ट केला होता. तिथे मी चायनीज मध्ये परफॉर्म केलं होतं शब्दभ्रम करा. कारण चायनामध्ये तुम्हाला माहिती असेल जास्त ही अशा प्रकारची ग्लव पपेट प्रसिद्ध आहे. हे चायनामधूनच पपेट आणलेलं आहे. पण तिथे शब्दभ्रमी भावना किंवा व्हेंट्रिलॉक्विझम हा जो कला प्रकार आहे त्यांना माहिती नाही, म्हणून त्यांना ते एक वेगळं फॅसिनेशन होतं त्या आर्टमध्ये. त्यांना व्हेंट्रिलॉक्विझम हे माहिती नव्हतं, कसं आवाज बदलून बोलतात हे असं. तर तिथे मी सादर केला. त्याच्यानंतर 2018 साली मी रशियामध्ये गेलो होतो. तेव्हा माझी छोटी मुलगी निवा बरोबर आम्ही गेलो होतो. ती 1.5 वर्षाची होती. तिथे सुद्धा आम्ही एका टॅलेंट ग्रुप म्हणून सिटी आहे, तिथे आम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्यानंतर अनेक परदेश दौरे. 2015 साली मी अमेरिकेला वेंट हेवन कन्व्हेन्शन सिन्सिनाटीला मी सादर केले. तर अनेक परदेश दौरे केले आणि तिथलं प्रेझेंटेशन आणि आपलं प्रेझेंटेशन हे वेगळं कसं असतं, काय असतं, तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट करून तिथे ह्या आर्ट बद्दल तिथे काय तिचं स्थान आहे, तिथे किती रिस्पॉन्स आहे, हे सगळं खूप एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तो जाणून घ्यायचा आहे. म्हणजे तिकडे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा असतो. म्हणजे तिकडे ते ऑलरेडी हे व्हेंट्रिलॉक्विझम फेमस आहे, राईट. पीपल नो अबाउट इट. म्हणजे अवेअरनेस आहे तिथे म्हणजे कम्पेअर्ड टू इंडिया. त्याच्याबद्दल कसं आहे की काही म्हणजे स्पेशली म्हणजे मी तुम्हाला शब्दभ्रम म्हणजे आम्ही जे शब्दभ्रम कला करतो त्याच्याबद्दल मी सांगतो की ही जी शब्दभ्रमाची कला अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण रशिया, चायना किंवा दुसऱ्या युरोपियन कंट्रीजमध्ये पपेट्री ही जास्त प्रसिद्ध आहे. म्हणजे व्हेंट्रिलॉक्विझम आहे नाही असं नाही आहे, त्यांना माहिती असतं, पण त्यांना एक काहीतरी वेगळं सादरीकरण अपेक्षित असतं तिथे. म्हणून आम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन आम्हाला करायला लागतं. पण आम्ही व्हेंट्रिलॉक्विझम पण करतो, पपेट्री पण करतो, वेगवेगळे इंडियन पपेट्रीचे प्रकार सुद्धा सादर करतो. म्हणून आम्ही सगळा तो एक पूर्ण पॅकेज सारखं म्हणजे त्यांना एकाच वेळी सगळे पपेट्री फॉर्म्स बघायला मिळतात अशा पद्धतीचं आमचं सादरीकरण असतं. म्हणून ते वेगळं इंटरेस्टिंग आहे. खूप छान. आणि अर्थातच या सगळे शोज करताना तुम्हाला इंडियामध्ये किंवा बाहेर सुद्धा सेलिब्रिटीज भेटलेले असतील, तर असे काही मान्यवर मंडळी आहेत जी तुम्हाला कामाची पोचपावती मिळाली आहे त्यांच्याकडून? असे अनेक सेलिब्रिटीज आहेत असं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मी जसं मी सांगितलं इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये की 2009 साली मी फायनान्समध्ये होतो आणि शेखर कपूर खूप मोठे डिरेक्टर त्यांनी मला स्वतःहून त्यांनी सांगितलं की मला तुझ्याबरोबर फिल्म करायची आहे, मला तू स्क्रिप्ट रायटर पण खूप चांगला आहेस, मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे. म्हणजे शोवर टीव्ही शोवर बोलणं एक फॉर्मॅट आहे, पण नंतर ते पर्सनली येऊन पण मला त्यांनी सांगितलं की मला तुझ्याबरोबर कधी ना कधी काम करायचंय, कधी तुला काही इंटरेस्टिंग काही असेल तर तू माझ्याकडे कधी ये असं मला म्हणजे असं पर्सनली त्यांनी मला येऊन सांगितलं असं. आणि अर्थातच नंतर मी इंडियाज गॉट टॅलेंट झालं त्याच्यानंतर मी केबीसीवर अमिताभ बच्चन बरोबर कार्यक्रम केला. सिद्धार्थ बसू जे प्रोड्युसर होते इंडियाज गॉट टॅलेंटचे, बिग सिंगरजीनी तो प्रोड्यूस केला होता आणि त्यांनीच केबीसी त्यांनी प्रोड्यूस केलाय त्यांच्या कंपनी बिग सिंगरजीनी. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही नवरात्रीचा कार्यक्रम आम्ही करतोय केबीसीवर आणि प्रत्येक एक दिवशी आम्ही एक आर्ट फॉर्म त्याच्यावर फीचर करतो. म्हणजे एका वेळी डान्स आहे, म्युझिक आहे, तर एका दिवशी आम्ही व्हेंट्रिलॉक्विझम आणि पपेट्री आम्ही दोन्ही फीचर करणार. तर तू मला पाहिजेस, तू अमिताभ बच्चन बरोबर आता काय करायचं आपण ठरवूया. मग मी गेलो सांगितलं तू अमिताभ बच्चन बरोबर एपिसोड ओपन करायचा आहे. तर मी सांगितलं ठीक आहे करूया आपण. आणि काय करायचं काय आम्ही काही स्क्रिप्ट वगैरे काही तसं ठरवलं नव्हतं. मी पण थोडंसं त्यांनी त्याच्या स्क्रिप्ट रायटर आहेत त्यांनी थोडंसं लिहिलं होतं आणि मी सांगितलं आपण असं असं काहीतरी करू. आणि काही रिहर्सल वगैरे आम्ही काही केलं. मी बच्चन सरांना भेटलो तसं आणि अर्थात त्यांनी माझ्या बाबांनी 1980 साली महानमध्ये बाबांबरोबर त्यांनी काम केलेलं होतं अर्धवट राहून आणि बाबांनी.
तर तेव्हा त्यांना खूप आनंद झाला की मी कार्यक्रम करतो आणि कला पुढे नेतो, त्यांना त्याचा आनंद झाला. आणि खूप छान झाला एपिसोड. काय आम्ही विदाऊट रिटेक पटकन वन टेक शॉट ओके झाला. 5 मिनिटाचं ओपनिंग मी अख्खा एपिसोड ओपनिंग केला आणि खूप छान झाला. त्यांना पण आवडलं आणि त्यांनी सांगितलं नाही तुम्ही कला करतोयस खूप चांगलं आहे, अशीच कला पुढे करत राहा. त्यांनी पण ऍप्रिसिएशन केलं. त्याच्यानंतर मी सलमान खान बरोबर बिग बॉस मध्ये मी असाच एपिसोड ओपन केला. त्याच्यानंतर शाहरुख खान बरोबर मी कार्यक्रम केलाय. त्याच्यानंतर 2008 साली आम्ही आमिर खान बरोबर टाटा स्कायची जाहिरात केली होती. तर टाटा प्ले सर्व्हिस म्हणून टाटा ऍक्टिव्ह सर्व्हिस त्याच्यात तर टीव्ही आपके इशारों पर नाचेगा अशी त्यांची टॅगलाईन होती. आणि आमिर खानने माझ्या बाबांसारखं गेटअप केलं होतं आणि पपेट टीव्हीचं पपेट तो बोलतो म्हणजे टीव्ही आपके इशारों पर नाचेगा असं त्याची ती कॉन्सेप्ट होती. आणि मग आम्ही त्याला थोडंसं ट्रेनिंग सुद्धा दिलं होतं. मी सुद्धा ट्रेनिंग दिलं होतं, बाबांनी सुद्धा ट्रेनिंग दिलं होतं. तर असे सगळ्यांबरोबर आम्ही काम केलं. आणि आता परत म्हणजे आमचं भाग्य परत आता मी 2024 आता जस्ट फेब्रुवारी 2024 ला आम्ही पाणी फाउंडेशनसाठी खूप मोठी इव्हेंट केली. तर जवळजवळ बालेवाडी स्टेडियम मध्ये, पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम 7,000 शेतकरी ऑल ओव्हर महाराष्ट्र आले होते. आणि त्यांचा फार्मर कप असतो तर त्याच्यासाठी मी जवळजवळ 12 फुटी रावणाचं पपेट आम्ही डिझाईन केलं आणि बळीराजाचं पपेट डिझाईन केलं होतं. आणि तो रावण जो आहे तो शेतीतला रावण असं त्यांनी कॉन्सेप्ट केली होती. आणि तो डान्स ड्रामा होता, त्याच्याबरोबर डान्सर्स पण होते. फुलवा खामकर यांनी आमचं पपेटचं कोरिओग्राफी केली होती, त्यांचे डान्सर्स होते आणि त्यांनी पपेट त्याचा वापर केला होता त्या डान्स फॉर्म मध्ये. तर ते पपेट्स आम्ही अख्खी डिझाईन केली. तर परत आमिर खान जी परत आम्हाला भेटले तर परत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी झाली. खरंच किती छान एक्सपिरियन्सेस आहेत हे सगळे. आणि थोडंसं विचारायचं की हे सगळं आता तुम्ही नवीन पिढीपर्यंत कसं पोहोचवता. म्हणजे आता तुम्ही उल्लेख केलात ऍडव्हर्टायझिंग मध्ये सुद्धा आपण पपेट्सचा यूज करू शकतो. अशी कुठली क्षेत्र आहे जिथे पपेट्री आणि नॅशनलचा आपण यूज करू शकतो. त्याच्या आधी अजून एक सांगावं असं की हे सगळ्या सेलिब्रिटीजना भेटून बघून खूप आनंद होतो. आणि त्यांच्या मला म्हणजे असं नाही की आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला आनंद मिळतोच, पण त्यांनी ऍप्रिसिएशन केल्यामुळे ही कला वाढते हे मला जास्त महत्वाचं वाटतं. आम्हाला पब्लिसिटी मिळते, आम्ही हे करतो, पण त्याच्यामुळे कला, कारण आज अमिताभ बच्चन बरोबर जेव्हा तुम्ही भावल्याचा किंवा हा शब्दभ्रम कलेचा मी जो प्रोग्राम करतो तर 4 लोक अशी पण ही कला आहे असते किंवा असं पण करता येतं किंवा आम्हालाही शिकायची आहे. तर ते जास्त माझा मुख्य उद्देश आहे. म्हणजे माझा एक फोकस असा आहे की ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि आजच्या काळात ही कला कशी टिकवता येईल ते महत्वाचं. आणि तुम्ही जसं सांगितलं की तू ह्या कलेचा कसा वापर करतो, तर आम्ही जेव्हा माझ्या बाबांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी स्टेज शोज पासून सुरुवात केली, नंतर टेलिव्हिजनवर ही कला वेगळ्या पद्धतीने सादर केली. त्याच्यानंतर आम्ही जाहिरातीत ही कला बाबांनी लिज्जत पापडची जाहिरात असो किंवा आम्ही अनेक जाहिराती सुद्धा केलेल्या आहेत. माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. ऍड फिल्मची प्लेलिस्ट घेऊन आले होते. हो येस. तर आम्ही काही जाहिराती अशा करतो जिथे आम्ही दिसत नाही, फक्त बावल्या दिसतात. तर आम्ही स्ट्रिंग पॉकेट्स डिझाईन केलेले आहेत. आम्ही पिझ्झा हटची जाहिरात केलेली आहे, अभय देओल बरोबर आम्ही जाहिरात केलेली आहे. त्याच्यानंतर अनेक जाहिराती आम्ही केलेल्या आहेत, त्याला काही हिशोब नाहीये. तर जाहिरातीमध्ये आम्ही हे माध्यम वापरलेलं आहे. डिजिटल ह्याच्यात सुद्धा मी हे वापरलेलं आहे माध्यम. माझा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यासाठी मी आता हल्ली बऱ्याच रील्स क्रिएट करत असतो. कारण का होतं की फॉर्म बदलला तर तुम्हाला तसं बदलायला लागतं. जसा अर्धवटराव आवडाबाई आधी दूरदर्शनच्या काळात ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन होते, त्याच्यानंतर कलर झाले, त्याच्यानंतर अर्धवटराव आवडाबाई स्टेज शोज मध्ये त्यांनी वापरलं, टेलिव्हिजनवर वापरलं, फिल्म मध्ये वापरलं. तसं मी मागच्या वर्षीपासून रील्स आणि हे जे काही आत्ताचं जे मीडियम आहे, आत्ताच्या मुलांना सुद्धा मला ही कला रिलेव्हंट करायची, हा माझा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. म्हणून मी रील्स पण अर्धवटराव आवडाबाईंना घेऊन बनवतो. माझ्या आता एक गुलाबी साडी म्हणून मी
ते करून मी पपेटला त्याचा वापर करतो त्याचा. तर हे मला जास्त सांगायला आनंद होतो की ही कला आपल्याला नवीन माध्यमांमध्ये वापरता येणार. त्याशिवाय मी अनेक वर्कशॉप सुद्धा आहे. हे आमचं ऍक्च्युअली ट्रेनिंग सेंटर आहे, म्हणजे इंडियन सेंटर फॉर व्हेंट्रिलॉक्विझम अँड पपेटरी. तर आत्ताच मी 8 आणि 9 जूनला एक वर्कशॉप घेणार आहे मुलांसाठी. 6 ते 14 वर्षांच्या मुलांसाठी मी वर्कशॉप घेणार आहे आणि दरवर्षी मी वर्कशॉप घेतो. तर ही मी कला मुलांना मुद्दाम शिकवतो. अगदी एक छोटी फी घेऊन मी 2 दिवस मुद्दाम शिकवतो. त्याशिवाय मी ही कला टीचर्सना सुद्धा शिकवतो. म्हणजे प्री स्कूलर्सना वगैरे तुम्ही छोटा पपेट शो कसा सादर करायचा आणि त्याच्यातून तुम्ही काय शिकवू शकता, अशा प्रकारे मी टीचर ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा करतो. तर या कलेचा मी वेगवेगळ्या रीतीने अशा पद्धतीने वापर नक्कीच. आता सत्यजित जसं बाबांनी तात्या विंचू इंट्रोड्यूस केला आणि तो सगळ्यांना भावला, तसा आता महेश कोठारेंचा दुसरा पण पिक्चर येतो झपाटलेण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पण तात्या विंचू किंवा आणखी कोण आम्हाला भेटायला येणार आहे? आता जसं झपाटलेला 93 साली आम्ही पहिला सिनेमा आला, लक्ष्मीकांत बेर्डे होते, त्याच्यात महेश कोठारे होते आणि विजय चव्हाण होते, अनेक कलाकार होते. नंतर 2013 साली आम्ही त्याचा पार्ट 2 केला आणि तो मराठीतला पहिला 3D सिनेमा होता. त्याच्यात आदिनाथ होता, सोनाली कुलकर्णी होती आणि कलाकार नाराजपुरे होते. तर तेव्हा मी तात्या विंचूला ॲनिमेट्रॉनिक तात्या विंचू आम्ही म्हणलो. अर्थात रेग्युलर आमचे म्हणजे 7-8 पपेट्स होतीच तात्या विंचूची, पण त्याच्यामध्ये आम्ही रेडिओ कंट्रोलमध्ये ॲनिमेट्रॉनिक्सचा तात्या विंचू मी इंट्रोड्यूस केला होता. त्याच्यामध्ये तो झुंबरावरून असा येतो, तर तेव्हा त्याचे डोळे हलतात, म्हणजे रिमोटने आम्ही ऑपरेट केलेलं आहे. तर टेक्नॉलॉजी मी खूप आणण्याचा नेहमी प्रयत्न माझा असतो ह्या कलेमध्ये. आणि अर्थात 2000 आता पार्ट 3 सुद्धा मी आता लवकरच येणार आहे. त्याचं प्लॅनिंग चालू आहे. त्याचं स्क्रिप्ट महेश कोठारे जी लिहित आहेत आणि चालू आहे त्याचं प्लॅनिंग. नक्कीच, कारण आपला एपिसोड तात्या विंचू शिवाय तर पूर्ण होऊच शकत नाही. पण आज मला जाणून घ्यायचं की आज तुम्ही आम्हाला कोणाला, कुठल्या बाहुल्याला किंवा बाहुलीला भेटवताय? आहे माझा एक खास मित्र आहे, बघूया आपण त्याला. येस. नमस्कार नमस्कार, हॅलो 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 या. तर तुझं नाव काय? तुमचं नाव काय सांगा? अरे मला सगळे ओळखतात असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं नाही आहे. मी सत्यजित पाध्ये आणि मी गंड्या. नमस्कार नमस्कार आमच्या सगळ्या युट्यूबच्या प्रेक्षकांना माझा सलाम. आणि यांच्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आमचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे सत्यजित पाध्येच्या नावाने, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. तर बंड्या, तुला माहितीये का आपण ही जी कला सादर करतोय ती काय आहे? मला नाही माहिती. तुम्हाला माहितीये? कलेला काय म्हणतात ते माहितीये का? माहिती असेल तर कमेंट मध्ये लिहून कळवा आम्हाला. नाही, कमेंट मध्ये तर लिहून कळवतीलच, पण तुला माहितीये का ते सांग. मला नाही माहिती. अरे बंड्या, या कलेला शब्दभ्रम म्हणतात. शब्दभ्रम. काय शब्दभ्रम? हा, शब्दभ्रम. इंग्रजी त्याला व्हेंट्रिलॉक्विझम असं म्हणतात. व्हेंट्रिलॉक्विझम? हा, व्हेंट्रिलॉक्विझम हा लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. व्हेंटर म्हणजे पोट म्हणजे स्टमक आणि लोक्यू म्हणजे बोलणे. अच्छा, म्हणजे तुम्ही पोटातून बोलता? पोटातून ऍक्च्युली नाही बोलत, पण पोटांच्या स्नायूला तुम्ही प्रेशर देऊन हा आवाज येतो. तर त्याला व्हेंट्रिलॉक्विझम असं म्हणतात. आणि खूप कठीण कला आहे. तुमचे पोट न हलता तुम्हाला बोलायला लागतं. तुम्ही पोट न हलवून बोलू शकता? अर्थातच. म्हणजे काय एकदम सोपी कला आहे? सोपी नाही, त्याला खूप रियाज लागतो. वर्षानुवर्ष प्रॅक्टिस लागते. एकदम इझी आहे. याला मी 2 मिनिटात शब्दभ्रमाची कला शिकवू शकतो. काय सांगतोस? कशी काय? सोपं आहे. फेस मास्क लावायचा आणि एकदम इझी. तसं नाही, पण मी फेस मास्क न लावता ही कला सादर करतोय. तर मला म्हणून सांगायला उत्सुकता आहे, कारण आजच्या ऑडियन्सला काही लोकांना कळत पण नाही व्हेंट्रिलॉक्विझम म्हणजे केवढा मोठा इतिहास आहे. या कलेला खूप मोठा इतिहास आहे, कारण ही कला आधी करमणुकीसाठी वापरत नसत, लोकांना फसवण्याकरिता वापरत असत. ब्लॅक मॅजिक किंवा त्यावेळी. पण पहिल्यांदा ही कला अमेरिकेत करमणुकीसाठी वापरली गेली. म्हणजे मी
म्हणतोय साधारण 1800 दशकातली गोष्ट आहे. अच्छा. म्हणून ती तिथली कला आहे असं वाटतं, पण मूळ ही आपली कला आहे असं. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल ज्ञानेश्वरांनी वेद वदवून घेतले रेड्याकडून, तर असं मी क्लेम नाही करणार, पण त्यावेळी मे बी त्यांनी ह्या कलेचा वापर केला असेल किंवा त्यामुळे ही कला प्रसिद्ध झाली असेल की तो एक शब्दप्रमाचा प्रकार असू शकेल असं मी म्हणतो. आता आम्हाला जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काय गिफ्ट देत आहे तुम्ही? काय देऊ? पण जाता जाता तू एक चांगला शेर ऐकवशील का? ऐकवतो. एक शेर सुनाता हूँ बड़े गौर से सुनो. एक शेर सुनाता हूँ बड़े गौर से सुनो. मुझे नहीं आता किसी और से सुनो. नहीं सुनाता हूँ. ये रेशमी जुल्फों का अंधेरा. और यहाँ तो उजाला है. चुप बैठो. ये रेशमी जुल्फों का अंधेरा. ये रेशमी जुल्फों का अंधेरा. ना घबराइए. जाइए जाइए किसी और को पकाइए. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. खरं तुम्ही आज आमच्या चॅनलवर आलात त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आणि हीच एक पर्वणी आहे आणि हेच आमच्यासाठी उत्तम उन्हाळ्याच्या सुट्टीतले गिफ्ट आहे. तर सत्यजित तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार. आणि नक्कीच आपण पुन्हा भेटूया आणि तुमच्या बच्चे कंपनीला बाहुल्यांना पुन्हा भेटायला वारंवार भेटायला मला नक्कीच आवडेल. सेलिब्रिटी शो मध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मला थँक्यू.